आयुष्यात जोपर्यंत आयुष्य आहे तोपर्यंत एकदा तरी गुरु केला पाहिजे. एकदा गुरु केला की पुन्हा बदलला नाही पाहिजे. एकदा गुरु करायचा, पण गुरु करत असताना पहिल्यांदाच विचार करायचा कोणाला शरण जायचंय. एकदा जर एखाद्या गुरुची एखाद्या महाराजांची दीक्षा आपण घेतली रे घेतली, पुन्हा गुरु बदलायचा नाही. सध्या टीव्हीवर गाजायला लागले, जास्त कार्यक्रम व्हायला लागले, युट्यूबला टीव्हीवरती कीर्तन यायला लागले, कथा यायला लागल्या, लोक मान सन्मान द्यायला लागले, लोक त्यांच्या पाठीमागे लागतात. आणि एखादा त्यांचा गुरु असलेला तो लहान आहे, म्हणजे लोकेशना त्यांच्या पाठीमागे कमी आहे, प्रचार त्यांचा कमी आहे. लोक म्हणतात नाही नाही ते महाराज थोडे पाठीमागे पडले, फोकसला आता महाराज आलेले, त्यांची मला माळ घालायची. फोकसला आलेल्या महाराजांच्या हातानं माळ घालणं हे असं चालत नाही. ज्याची दीक्षा घेतली तो लहान असो मोठा असो, एक वेळ त्या महाराजांचं तुमचं बोलणं जरी नाही झालं तरी चालतं, पण एकदा गुरु केला की तो गुरु शेवटपर्यंत टिकला पाहिजे. एकच गुरु असावा. 17 जणांचं मंगळसूत्र गळ्यामध्ये बांधत जाऊ नये. एकाच्याच नावाचं मंगळसूत्र असावं, ते आयुष्यभर टिकावं. हे माळ घालणं, दीक्षा घेणं हे सुद्धा मंगळसूत्रच आहे. जसं तुमच्या गळ्यामध्ये सोन्याचं मंगळसूत्र आहे ना, तसं हे तुळशीचं मंगळसूत्र सुद्धा पांडुरंगाच्या नावाचं आम्ही सुद्धा वारकऱ्यानं घातलेलं आहे, ध्यान ठेवा. आणि एकदा मंगळसूत्र घातलं त्याच्या नावाचं की तो गुरु शेवटपर्यंत टिकला पाहिजे. पण नाही, आपला गुरु एक राहत नाही, देवही एक राहत नाही. जसं वारं बदलले की सिरियल बदलतं, तसं माणसं वातावरण बदललं की गुरु बदलतात. कोणाच्याही पाठीमागं लागत जाऊ नये माणसाने. पहिल्यांदाच चांगला गुरु करायचा, पण एकदा गुरु केला की पुन्हा बदलायचा नाही. एखाद्या वेळेस गुरुचं तुमचं जमत नसेल, गुरुचा स्वभाव आवडत नाही, गुरुचं बोलणं आवडत नाही, गुरुचं वागणं आवडत नाही ना, लांब राहा, बोलू नका, पण गुरुची निंदा करू नका. गुरुला बोलणं बंद करा, पण गुरुनं दिलेला जो मंत्र आहे त्या मंत्रावर विश्वास ठेवा. एक दिवस तुमचं कल्याण निश्चित आहे, सुद्धा लक्षात ठेवा. गुरुच्या मंत्रात पावर असतो, गुरुमध्ये पावर नाही, गुरुच्या मंत्रात पावर आहे. दत्तात्रेयाने 24 गुरुवर्य केले. जो जो घेतला जयाचा गुण, तयासी मी गुरु केला जाण. गुरुसी आले अपारपण, सर्वत्र जग गुरु दिशे. म्हणून आपण ज्याच्याकडून गुण घेतला ना त्याला गुरु समजायचं. ऋषीपन महाराज आमचे गुरुवर्य दैठण्यामध्ये महाराजांनी एक दृष्टांत सांगितलं होतं. एखाद्या वेळेस गुरुची तुमची भेट नाही झाली तरी चालतं, गुरुशी संभाषण नाही झालं तरी चालतं. गुरुनं दिलेल्या मंत्रावर माणसाचा ठाम विश्वास असला पाहिजे. ते जुना दृष्टांत सांगतात, गुरुनं दिलेल्या मंत्रात किती पावर असतो. एका गावामध्ये गुरु दर्शनासाठी आले. आता श्रीमंत शिष्यगण असलेले 500, 1000, 2000, कोणी अंगठी, कोणी चांदी, जे यथाशक्ती दान द्यायला लागले. पण त्याच गावामध्ये एक माळी समाजाचा एक शिष्य होता. त्याला वाटलं गुरुचं दर्शन आपणही घ्यावं. अख्खं गाव दीक्षा घेते तर आपणही दीक्षा घ्यावी. ते दीक्षा घेण्यासाठी तिथे गेला. लाईनने त्याचा नंबर आला. आता ज्याला ज्याला दीक्षा दिली ते सोनं नाणं पैसा अडका द्यायला लागले. तो माळी समाजाचा गरीब दिसला. गुरु त्याच्याकडे बघून पहिल्यांदा हसायला लागले. एवढा गरीब माझ्याकडे आलाय.
आणि बघितलं तर त्याच्याजवळ काहीच नाही. एक पालकाची जुडी आणि एक मेथीची जुडी आहे. शेतातलं घेऊन आलेला संघ भाजीपाला. महाराज म्हणले तुला दीक्षा देतो पण मला गुरुदक्षिणा काय देतो म्हणे. म्हणे महाराज माझ्याकडे दुसरं काही नाही म्हणे, तुमचा आशीर्वाद राहू द्या म्हणे. पुन्हा जर मी श्रीमंत झालो तर काही देईल, पण माझ्याकडे आता फक्त एक पालकाची जुडी आहे आणि एक मेथीची जुडी आहे, एवढंच माझ्याकडे आहे म्हणे शिल्लक. अरे गुरुदक्षिणा ही देऊन टाकतो म्हणे. महाराजांनी ते गुरुदक्षिणा म्हणून घेतला भाजीपाला. म्हणे महाराज मला मंत्र द्या. महाराजांनी सांगितलं हा तुझा मंत्र. एक पालक की जुडी, एक मेथी की जुडी, एक पालक की जुडी, एक मेथी की जुडी, जा हाच तुझा मंत्र. पण ऐका, त्या माळ्याचा महाराज एवढा त्या मंत्रा विश्वास, एवढी श्रद्धा त्या गुरुवरती, त्यानं नित्यक्रम सुरुवात केला. एक पालक की जुडी, एक मेथी की जुडी, एक पालक की जुडी, एक मेथी की जुडी. वर्षभर हाच मंत्र म्हटला त्याने. गुरुदेवाने सांगितले हाच मंत्र आहे तरुणो, पाय याच मंत्राने होणार आहे. भवसागर नदी पार करशील, एवढा पावर या मंत्रामध्ये. वर्षभर त्यानं साधना केली महाराज. आणि वर्ष झालं पुन्हा एकदा महाराज त्या गावामध्ये आले. त्याला कळालं महाराज आले, आपण जावं महाराजांच्या दर्शनासाठी. पण पाणी पडलं होतं, पाऊस पडला होता, नदीला पूर आला होता, नदी भरून पाणी वाहत होतं, पूर आलेला आहे. पलीकडे जायचं कसं? वेळ तर कमी आहे आपल्याकडे. ऐका ऐका, नदी पात्राच्या काठावरती गेला आणि तिथे गेल्यानंतर त्याला गुरुनं दिलेल्या मंत्राची आठवण झाली. त्या पाण्याकडे बघून मनामध्ये विचार आला. गुरुदेव म्हटले होते याच मंत्राच्या बळावर भवसागर नदी पार करशील. हे तर आमच्या गावचा होळा आहे म्हणे, पार काढाय किती वेळ लागणार आहे. त्यानं खांद्यावरची घोंगडी काढली, हातात धरली आणि मंत्र उच्चारण सुरुवात केली. एक पालक की जुडी, एक मेथी की जुडी, चाल घोंगडी पाईल थडी. ती घोंगडी घेतली आणि पाण्यावर टाकली. वर्षभर त्या गुरुवर श्रद्धा, त्या मंत्रावर विश्वास, त्याचा पावर असा चमत्कार झाला. ज्या पाण्यावरती घोंगडी टाकली ती घोंगडी तरायला लागली महाराज. त्याच्यावरती बसून तो पहिलं थडीला गेला. गुरुजी म्हणले एवढं धोधो पाऊस चालू आहे, या गावातले माणसं दर्शनासाठी आले नाहीत, तू कसा आला? म्हणे गुरुजी तुम्ही दिलेला मंत्र उच्चारण केला, ही घोंगडी पाण्यावर टाकली, घोंगडीवर बसून मी आलो म्हणे. हे शब्द ऐकल्या ऐकल्या गुरुजींचाच बीपी लो झाला. अरे बापरे म्हणे, एवढा पावर याच्या ठिकाणी आला. तुला मंत्र कोणता दिला होता? गुरुजी तुम्हाला आठवण नाही? गुरुजी म्हणले मला आठवण नाही. तुम्ही मला मंत्र दिला होता एक पालक की जुडी, एक मेथी की जुडी. हा मंत्र जप, भवसागर नदी पार करशील म्हटला होता. आमच्या गावचा होळ पार कराय किती वेळ लागणार आहे? महाराज म्हणले अरे बापो, माझ्यापेक्षा बलवत्तर झाला रे म्हणे, शिष्य मोठा झाला माझा. गुरुजी म्हणले बाबा धन्यवाद. पण त्यानं सांगितलं गुरु माझी एक इच्छा आहे, माझ्या घराकडं तुम्ही चहा पिण्यासाठी चला. गुरु म्हणले कसं जायचं? म्हणे जसं मी आलो होतो तसं. पाण्यावर घोंगडी टाकतो, दोघ जण बसून पलीकडे. गुरु म्हणला पाण्यातून बुडून मारते इकडे म्हणला. आता गुरुलाच विश्वास नाही. चला म्हणे. गुरुदेव आले, गंगेच्या काठावरती उभा टाकून मंत्र उच्चारण सुरुवात केल्यानंतर हातामध्ये घोंगडी घेतली आणि म्हणायला लागला एक पालक की जुडी, एक मेथी की जुडी. आणि ती घोंगडी पाण्यावर टाकत असताना म्हटला चल घोंगडी पायल थडी. ती घोंगडी पाण्यावर टाकली, ती घोंगडी तरायला लागली. दोघही बसले, शिष्यही बसला आणि गुरुही बसला आणि दोघ जण पहिलं थडीला गेले. गुरुनं दिलेल्या मंत्रात एवढा पावर आहे, म्हणून ज्या गुरुनं मंत्र दिलाय त्या गुरुवर श्रद्धा असावी आणि त्या मंत्रा विश्वास असावा. आपला सुद्धा महाराज बेडा पार झाल्याशिवाय राहणार नाही.